नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लवशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लवशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवलेले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लवशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लवशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे
12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये।
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनेनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लवशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनेनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लवशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाही आहे। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29,00,000 रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गोलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गोलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात, या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही। झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती। सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे। झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे। या सिनेमाला मोठा वीकेंडचाही फायदा झालेला नाहीये। झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत। सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे। शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहताच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते। अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं। या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो। तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो। इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो। दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात। त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते। आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे। ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 12व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालली होती. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या अंतिम फेरीत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. झापूक झुपूक सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8व्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईत घट झाली होती. सॅनिकच्या रिपोर्टनुसार 8व्या दिवसापासून या सिनेमाने केवळ 1 लाख रुपये कमवले आहे. झापूक झुपूक सिनेमाने 12व्या दिवशीही फक्त 1 लाखाची कमाई केलेली आहे. या सिनेमाला मोठा विकेंडचाही फायदा झालेला नाही आहे. झापूक झुपूक सिनेमाने वर्ल्ड वाईज 1,29 लाख रुपये कमवलेले आहे. या चित्रपटाची गोष्टबद्दल जाणून घेणार आहोत. सूरज चव्हाण या चित्रपटामध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे. शाळेमध्ये एक शिपाईची भूमिका करत आहे. शाळेत नव्याने रुजू झालेली तरुणी नारायणी पंजाबीराव पाटील जुई भागवत या शिक्षिकाकडे तो पाहत्याच क्षणी आकर्षित होतो, पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते. अगदी नारायणीचा नानाईनी होऊन जातं. या नानाईनी सोबत लग्न करण्याचे स्वप्ने तो पाहू लागतो. तिची लव्हशिप मिळण्यासाठी लव्ह लेटरचा आधार घेतो. इंद्रायणी कामत यांच्याकडून सूरज चव्हाण प्रेमपत्र लिहून घेतो. दरम्यान नारायणीच्या भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेने समोर येतात. त्या जुन्या प्रेम प्रकरणात गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईत शिकायला गेलेली असते. आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे. ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या प्रश्नाचं उत्तर रंजक पद्धतीने या सिनेमात मिळतील.